कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी कारवाई करत सराईत रिक्षा चोरट्याला बेड्या ठोकल्यात। पोलिसांनी या प्रकरणात 4 रिक्षा जप्त देखील केल्यात। कल्याण डोंबिवलीत रिक्षा चोरून कर्जत परिसरात हा रिक्षा चालक रिक्षा विकत होता। राजेश जाधव विरोधात यादी देखील डोंबिवली मानपाडा कोळशेवाडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत। कोळशेवाडीच्या टीमने एक चांगली कामगिरी केलेली आहे। मागच्या 3 ते 4 महिन्यापासून रिक्षा चोरीच्या घटना आपल्या कोळशेवाडी असेल किंवा इतर पोलीस ठाण्यात घडत होत्या। त्या अनुषंगाने कोळशेवाडीचे सिनियर PI आणि त्यांच्या सर्व टीमने DB टीमने चांगली कामगिरी करून त्यामध्ये एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आतापर्यंत 4 रिक्षा त्याकडून हस्तगत केलेल्या आहेत। त्यापैकी 3 रिक्षा चोरीच्या ज्या आहेत त्या कोळशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमधल्या आहेत आणि एक जी रिक्षा चोरलेली आहे ती बाजारपेठच्या हद्दीमधली आहे। हा जो इसम आहे आरोपी त्याचं नाव आहे राजेंद्र जाधव आणि याच्यावरती यापूर्वीच्याही रिक्षा चोरीच्या आणि इतर वाहन चोरीच्या गुन्हे दाखल आहेत आणि त्याचा तपास करत असताना DB टीमने पूर्ण करून ह्या 4 रिक्षा आणि त्या आरोपीला अटक केलेली आहे। सध्या आरोपी आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। पुढील तपास सुरू आहे। कशा पद्धतीने विकायचा साधारण त्याचे मोडस ऑपरेंडी आहे की तो अशा निर्जन स्थळीच्या आणि ज्या पार्किंगमध्ये लागलेल्या रिक्षा आहेत त्याचे लॉक्स तोडून त्या ठिकाणी चालू करून त्या रिक्षा अहिल्यानगर कर्जत असेल का इतर भागामध्ये तो विकण्याचा त्याचा मोडस ऑपरेंडी होती। अशा प्रकारे आत्तापर्यंत तपास निष्पन्न झालेला आहे। अजूनही त्याची पोलीस रिमांडमध्ये तो आहे आणि अजूनही त्यामधून इतरही काही रिक्षा असतील किंवा इतर काही वाहन चोरीचे गुन्हे पण उघड येण्याची शक्यता आहे। त्याप्रमाणे आमचा तपास सुरू आहे। सदरची कामगिरी जी आहे ते कोळशेवाडीचे सिनियर PI न्यायदे, त्यानंतर PI नाईक, API दर्शन पाटील, API संदीप भालेराव, त्यानंतर पोलीस हवालदार सचिन कदम, विशाल वाघ, भगवान सांगळे, गोरक्षनाथ घुगे, विकास भांबरे आणि सुरेंद्र इंगळे यांच्या या टीमनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडी व शिवप्रेमी आक्रमक झालेत। प्रशांत कोरटकरला अजूनही अटक झाली नसल्यानं मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शनं करण्याचा पवित्र आंदोलनकर्त्यांनी घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे। मागणी केली की कोरटकरांच्या बाबतीमध्ये सोलापूरकरांच्या बाबतीमध्ये आपली काय भूमिका आणि या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसने सांगितलं की कोरटकर ही माझ्या दृष्टिकोनातच चिल्लर आहे। मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की ज्या माणसाला तुम्ही चिल्लर म्हणता त्या माणसाला तुम्ही कोल्हापुरात येत असताना तुम्ही अटक करत नाहीये। सरकारमधनं हायकोर्टमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करतो अशा पद्धतीची त्यांनी भूमिका स्पष्ट केली की जो निर्णय इथं जामीनचा झालाय त्या निर्णयाला आम्ही हायकोर्टमध्ये अपीलमध्ये जातो। तरीही त्यावेळेला सर्व आमदारांनी त्याला प्रश्न विचारला की ज्या वेळेला त्यांना हजर केलं कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये त्यावेळेला कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखाच्या वतीने सरकारी वकिलांच्या वतीनं आपण प्रतिज्ञापत्र सादर का केलं नाही। यामध्ये कोरटकर, सोलापूर या सर्वांना एक प्रकारची क्लीन चिट द्यायची, त्याला मदत करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा जे अवमान करतात त्या अवमानांच्या बद्दल या सरकारचं समर्थन आहे असं आमचं मत आहे। आणि गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी ज्या वेळेला महात्मा गांधींनी सुद्धा एक मुठभर मीठ घेतलं त्यावेळेला देश सगळा आला होता आणि म्हणून हे सरकार हे बहुमतातलं सरकार असताना सरकार का भीते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि संभाजी महाराजांच्या बद्दल जे अवमानकारक शब्द वापरले त्याबद्दल आम्ही इंडिया आघाडी म्हणून आंदोलनाला ठाम आहोत। मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं की यांच्यावरती कारवाई केली जाईल, शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कुणालाही सोडलं जाणार नाही। मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान करणार यांना सोडलं जाणार नाही असं त्यांचं मत आहे। पण सोडलं जरी नसेल तरी सुद्धा आज का अटक केली नाही? ज्या कोल्हापुरामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पन्हाळगडामध्ये 351 वर्षापूर्वी शिवाजी महाराज शिवस्पर्शी जरी वापर बोलतो ज्या जागेला आलात शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या उपक्रमाचं आपण उद्घाटन करता आणि छत्रपतींच्या बद्दल बोलणाऱ्यांना जर अटक करत असेल तर माझं स्पष्ट मत आहे मुख्यमंत्र्यांची यामध्ये या कोरटकरला समर्थन आहे। खोपोली नगर परिषदेवर लवेज, चिंचवली, शेकिन, श्रीराम नगर, उदय विहार, सरस्वती नगर, DP रोड ग्रामस्थांनी एकत्र येत डम्पिंग ग्राउंड आरक्षण हटाव मोहीम राबवत मोर्चा काढत खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले। खोपोली नगर परिषद हद्दीत पुन्हा एकदा नव्यानं लवेज, चिंचवली, शेकिन, श्रीराम नगर,
उदय विहार, सरस्वती नगर, DP रोड कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार असल्यानं तेथील स्थानिक रहिवासी यांच्याकडून विरोध केला जातोय। याच्या विरोधात खोपोली नगर परिषदेवर धडक देत कचरा संकलन केंद्राला विरोध करत निवेदन देण्यात आलं। आजचं जे धरणं आंदोलन आहे त्याबद्दल सविस्तर आपले धर्मगुरू या ठिकाणी तेही सांगितलेले आहेत। पानसरे साहेबांनी याही दोघांनी पण या ठिकाणी त्याच गोष्टीचं संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे। परंतु जे का आंदोलन आपलं बुद्धगया या ठिकाणी चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी खोपोली आणि खालापूर असे फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने पंचशील ध्वजाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही हे धरणे आंदोलन केलेलं आहे। हे धरणे आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बौद्ध समाजाचे सर्व आमची मंडळी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी राहणार आहेत। कारण आंदोलन या ठिकाणी मग तो महाडचा असो, भीमा कोरेगावचा असो, काळाराम मंदिरचा असो, असे अनेक आंदोलन या मराठवाडा विद्यापीठाचा असो, असे अनेक आंदोलनं करून या ठिकाणी आम्ही आमचा हक्क मिळवलेला आहे। आणि त्यामुळे बुद्धगया या ठिकाणी जे आंदोलन 1949चा जो कायदा आहे तो कायदा रद्द करण्यासाठी या ठिकाणी हा धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेला आहे। आणि फुले शाहू आंबेडकरच्या विचार मंचाच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर सांगू शकतो की आमच्या शरीरामध्ये असलेल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत या ठिकाणी आम्ही हे आंदोलन चालू ठेवून बुद्धगयांचा या ठिकाणी 1949चा कायदा या ठिकाणी आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही, अशीच या ठिकाणी आम्ही आपणास ग्वाही देऊन इथेच थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले। केवळ माणूसच नाही तर प्राण्यांना देखील याच्या झळा बसत आहेत। हीच बाब लक्षात घेऊन कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत। जानकी व मीरा या 2 हत्तींसाठी खास स्नानासाठी जलतरण तलाव तयार करण्यात आलं असून त्यामध्ये त्यांना सोडण्यात आले। तिथे त्यांच्यावर पाण्याचे फवारे देखील केले जात आहेत। तसेच वाघ आणि सिंह यांच्यासाठी फॉगर सिस्टम तसेच कूलर लावले जात आहेत। यामुळे प्राण्यांची उष्णता कमी करण्यासाठी मदत होतीये। जसं आता आपल्याकडे काही स्मॉल कॅट्स आहेत, जंगल कॅट आहे, लेपर्ड कॅट्स आहेत, त्यामध्ये आपण कूलर लावलेले आहेत। त्यानंतर प्रत्येकात जसं लॉयन आहे, टायगर आहे, यामध्ये सुद्धा प्रत्येक खंडकामध्ये आपण कूलर लावलेला आहे। तसंच त्याच्या फॉगर सिस्टीम पण लावलेला आहे। फॉगर साधारणतः दिवसातनं 2 वेळा म्हणजे सकाळी 10:30 ते 11च्या आसपास आपण सुरू करतो। त्यानंतर 4 ते 4:30च्या दरम्यान सुद्धा आपण हे फॉगर सुरू केलं जातं। त्यानंतर हे वातावरणातील टेम्परेचर कमीत कमी ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा या उष्माघातापासून त्यांना संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातनं खंडकामध्ये सुद्धा काही स्प्रिंकलर्स किंवा जे काही पाण्याचे फवारे आहे हे सोडले जातात। तसेच बोनेट आणि रेसेस जे मकाक आहे माकडं, यामध्ये सुद्धा जे आतमध्ये खंडकांमध्ये आपण जे काही त्यांचा नाईट हाऊस आहे तिथे सुद्धा आपण कूलर लावलेला आहे। त्यानंतर तसेच आता ह्या उन्हामुळे जो काही वन्य प्राण्यांमध्ये स्ट्रेस येतो तर आपण एक अँटी स्ट्रेस फॉर्म्युला असतो, जसं की विटॅमिन ई, सेलेनियम आणि विटॅमिन ई हे पावडर फॉर्म मध्ये म्हणजे सोल्युबल वॉटर जो काही पाण्यामध्ये आपण पाण्याच्या माध्यमातून देतो। जसं आपण ORS वगैरे काही ओरल इलेक्ट्रोलाइट्स वगैरे आपण घेत असतो डिहायड्रेशन थांबवण्यासाठी। त्या व्यतिरिक्त तसंच आपण एक ऑर्डिलाइट मग पेट म्हणून आहे ते आपण प्राण्यांना पाण्याच्या माध्यमातून पिण्यातनं देतो की त्यांना तो स्ट्रेस येऊ नये, तसेच तापमान त्यांचं नियंत्रित राहावं। त्या व्यतिरिक्त पाण्याच्या माध्यमातून आपण मल्टीव्हिटॅमिन सुद्धा प्राण्यांना देतोय, सगळ्या प्राण्यांना। जसं की आता आपल्याकडं लांडगा, कोला तसंच तरस सुद्धा या प्रत्येकाच्या खंडकामध्ये सुद्धा आपण कूलरची उपाययोजना केलेली आहे। तसेच फॉगर सिस्टीम सुद्धा लावलेला आहे। म्हणजे की नुसतं हत्तींसाठी पाण्याची फवारणी केली हत्तींच्या बाबतीत एक मोठा स्विमिंग टँक आतमध्ये आहे, स्विमिंग पूल, त्यामध्ये आपण त्यांना सोडतो। साधारणतः 4-4:30च्या दरम्यान त्यांना सोडतो। दिवसातनं 2 वेळा त्यांना सोडतो आपण। आणि त्या व्यतिरिक्त त्यांची जी ग्रूमिंग आहे, त्यांना स्वच्छ पाण्याने धुणे वगैरे, तर आतमध्ये ते टँकमध्ये स्वतःहून हत्ती आतमध्ये जातात, तसेच ते पाण्यामध्ये पोहतात। बरं, तुम्हाला माहिती आहे हत्ती चांगलं स्विमिंग वगैरे करतात, तर ते आतमध्ये त्या पाण्याची टँकमध्ये त्यांना पण सोडल्या जातं आणि माहुताद्वारे ती व्यवस्थित काळजी घेतली जाते। तसेच कूलरची व्यवस्था देखील केलेली आहे। अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।